येत्या 2 तारखेला होणाऱ्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरतशेठ शाह, त्याचप्रमाणे नगरसेवक पदासाठी उपस्थित असणारे उभे राहिलेले 20 उमेदवार, अशा 21 उमेदवारांचं जे चिन्ह आहे घड्याळ, या आपण सर्वांनी घड्याळाला मतदान करावं, मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही विनंती करण्यासाठी आज आपल्या भागामध्ये ही प्रचार सभा आयोजित केलेली आहे. म्हणून आपल्या सर्वांना माहित आहे की आज मी मुद्दामून सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व उमेदवार, सर्व पत्रकार, मीडियाचे प्रतिनिधी, सर्व बंधू आणि भगिनींनो, आजची सभा ही आपली पहिली सभा आहे आणि पहिल्या सभेमध्ये अनेक वक्त्यांनी आपल्या सर्वांना राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह घड्याळ, या घड्याळाला का मतदान करणं गरजेचं आहे याविषयी आपल्या सर्वांनी माहिती दिलेली आहे. बंधूंनो, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं माझ्यासारखा कार्यकर्ता 2014 साली आपण मला सर्वांनी आमदार केलं. आम्हाला माहित आहे हे आमदार पद किंवा कुठलंही मंत्रीपद हे काय मिरवण्यासाठी नसतं किंवा हे काय रुबाब करण्यासाठी नसतं. या पदाचा उपयोग माझ्या गोरगरीब माणसासाठी किती होतो, या पदाचा उपयोग माझ्या शहरासाठी काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली 11 वर्ष प्रामाणिकपणे केलेला आहे. बंधूंनो, मी तुम्हाला एवढंच सांगतो, 11 वर्षापूर्वीचं हे शहराची परिस्थिती काढा. 11 वर्षापूर्वी हे शहर काय होतं, त्यानंतर या शहरामध्ये बदल कसा झाला. हे काय जादूची कांडी नव्हतीये. हे इथले रस्ते असतील, ड्रेनेज असतील, इथल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, निश्चित प्रकारे या शहराला न्याय देता येईल. या शहरासाठी जेवढा निधी जास्तीत जास्त आणता येईल यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे केला. मागच्या 5 वर्षापूर्वी अंकिता भाभी आणि या भागातले नगरसेवक, मी सगळ्यांची नावं मुद्दामून घेत नाही, सगळे नगरसेवक या सर्वांनी सुद्धा या आपल्या शहराच्या विकासासाठी या सर्वांचं खूप मोठं योगदान हे निश्चित प्रकारे बंधूंना राहिलेलं आहे. मग असे आता आप्पासाहेब असतील, आबा असतील, डॉक्टर असतील, या सगळ्या मंडळींची, भरतशेठ असतील किंवा आमचे सुधीरजी मकरे असतील, या सर्वांनी अनेक जणांनी भाषणं, आमचे सर पवार सर असतील, या सर्वांनी मगाशी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं. मार्गदर्शन करताना त्यांनी निश्चित प्रकारे बंधूंनो या भागातल्या समस्या मांडल्या, या भागातल्या आमच्या चौगुलेताई असतील, आमच्या आपल्या अडचणी मांडल्या. मी तुम्हाला एवढंच प्रामाणिकपणे सांगतो, मगाशी आप्पासाहेबांनी एका पुलाचा उल्लेख केला. आज ज्या भागामध्ये आपण राहतो, शिरसोडीचा जो पूल आहे, आपण शिरसोडी कुगाव पूल आहे, बंधूंनो, ही काही गोष्ट एवढी सोपी नसती. कदाचित मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की कदाचित भारतातलं पहिलं उदाहरण असेल की लगेच तो पूल भरतशेठ आपण व्यापारी मंडळींनी अजितदादा पवार साहेबांना एक निवेदन दिलं होतं आणि ते निवेदन दिल्यानंतर ताबडतोब त्याला मंजुरी देऊन, नुसती मंजुरी दिली नाही, त्याला निधी टाकून त्या पुलाचं काम हे प्रगतीपथावर आहे आणि ते लवकरच काम साधारणतः 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये ते काम पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इंदापूरचा चेहरा मोहरा बदलणार. इंदापूरचे जे आज मार्केट आहे, जे मार्केट आज 1 पट आहे ते 5 पट वाढणार आहे आणि त्याचा ह्या परिसराचा जास्त फायदा हा निश्चित प्रकारे हा होणार आहे. तेव्हा मला तुम्हा सर्वांना बाबूंना विनंती करायची आहे, का हा पूर्वी पूल झाला नाही, या शहरामध्ये पूर्वी रस्ते का झाले नाहीत. आज आपल्या शहराच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या शहरासाठी आपण शिरसोडीचा पूल दिला, जे आपल्याला माहिती आहे की आपली भुयार गटर योजना असेल, जे आपण ड्रेनेज म्हणतो, त्या ड्रेनेजसाठी आपण 61 कोटी रुपये हे मागच्या 1.5-2 वर्षामध्ये आपण दिलं. त्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रस्त्यांसाठी 88 कोटी 67 लाख रुपये या शहरासाठी आपण बंधूंना दिलं. त्याचप्रमाणे आपली जी नगरपालिकेची इमारत आहे, आज जी आपण इमारत पाहतो, नुसती इमारत भरतशेठ आपण पाठीमागं बांधलेली होती, पण इमारतीमध्ये आज तुम्ही बघा तिथं फर्निचरचं काम, तिथं सगळं सुशोभीकरणाचं काम, तिथलं कंपाऊंडचं काम
त्या कामासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी 10 कोटी रुपयाचा भावी आपण तो निधी त्यासाठी इंदापूर आपण त्या नगरपालिकेच्या कामासाठी दिला. निश्चित प्रकारे तुम्हाला माहित आहे या तालुक्यामध्ये अनेक गोरगरीब मुलं आहेत. त्यांना शिक्षणासाठी, त्यांना एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्या मुंबईला जावं लागतं, बाहेर गाव बारामतीला जावं लागतं. त्या गरीब मुलांना कुठेतरी एक स्वतःची अभ्यासिका असावी, स्वतःच एक हक्काचं त्यामध्ये अभ्यास करताना रोज ती घरच्या वडला आईच्या हातचा त्यांना भाकरी खाता यावी यासाठी बंधूंनो गरीब माणसासाठी आपण तिथं 5 कोटी रुपयाची एक लायब्ररी की जिथं गरीब मुलांना शिकता येईल, एक फर्निचर सकट लायब्ररी ही मंजूर बंधूंनो केलेली आहे. आपल्या सगळ्यांना ते गोष्ट माहित आहे. ऊर्जा प्रकल्प नगरपालिकेच्या हद्दीमध्ये तो आपण मंजूर केलेला आहे. त्याचप्रमाणे नगर परिषद 100 फुटी रस्त्याजवळ शॉपिंग कॉम्प्लेक्स मॉल की जिथं एक कॉम्प्लेक्स मॉलच्या माध्यमातून तिथं माझ्या व्यापार वर्गाला, माझ्या तरुण वर्गाला एक व्यवसाय करता येईल. त्या शॉपिंग मॉलचं सुद्धा काम हे मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. बारगाव उद्यानामध्ये विविध विकास कामं आपण बंधूंनो घेतलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये नॅशनल हायवे ते विद्या परिसरापर्यंत रस्ता, ते ड्रेनेज बांधकाम साधारणतः आणि ते 9.5 कोटी रुपयाचं काम हे आपण घेतलेलं आहे. बाबा चौक ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता विकसित आपण करतोय. नगरपालिका हद्दीमधील रस्त्याच्या नाल्याचे फुटपाथ म्हणजे जेणेकरून सांगायचं तुम्हाला एवढंच वैशिष्ट्य की वीरश्री महाराज यांच्या नावाने आणि जो आपल्याला चांदश्री बाबाचा जो दर्गा आहे त्या दर्ग्यासाठी सुद्धा खूप मोठी रक्कम यामध्ये आपण तालुक्यामध्ये मंजूर केलेली आहे. बंधून मला विरोधकांना एकच त्यांना सांगायचंय, अरे एवढी रक्कम मंजूर केली का? तुम्ही इतक्या सत्तेवर होता का? तुम्ही हे पैसे मंजूर केले नाहीत का? इंदापूर शहराचा विकास झाला नाही? इंदापूर शहराला पूर्वी काय संबोधलं जायचं, आताच इंदापूर शहरामध्ये बदल का दिसतोय याचा पण आपण माझ्या मतदारांना मला तुम्हाला एवढंच सांगायचंय. शांत डोक्याने विचार करा. आपल्याला कोणावरती टीका टिप्पणी करायची नाहीये. आपल्याला विकास, आम्ही विकास केला, विकास करणार आहोत आणि भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाहिजे या शहराच्या विकासासाठी अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून आणणार आहे. एवढंच आपल्याला बंधूंनो सांगायचंय. मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. आपल्याला अनेक गोष्टीमध्ये बदल करायचा आहे. अनेक गोष्टीमध्ये आपल्याला इथं सहकार्य करायचंय. आज आपली इथं शेजारी पोलीस स्टेशनची इमारत आहे. तिथं इमारतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तिथं खूप थोडी दुरवस्था झालेली आहे. तिथं जेणेकरून चांगल्या प्रकारची कॉलनी, एक चांगल्या प्रकारची इमारत की जिथं पोलीस स्टेशनला कुठेतरी कुणी गेलं तर ज्याप्रमाणे बारामतीला ज्याप्रमाणे इमारत त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला तिथं सुद्धा एक चांगल्या प्रकारची इमारत, एक चांगल्या प्रकारची माझ्या पोलीस बांधवांसाठी कॉलनी ही इंदापूर शहरासाठी बंधून आपल्याला निश्चित प्रकारे आणायची की जेणेकरून तिथं एक इंदापूर शहरामध्ये एक चेहरामोर आपल्याला बदलला गेला पाहिजे. आज तुम्हाला माहित आहे, आज कोर्टाची इमारत असेल, पीडब्ल्यूडीची इमारत असेल, नगरपालिकेची इमारत असेल, महसूलची कचेरीची आम्ही इमारत असेल की जेणेकरून अशा अनेक इमारती आपण जेणेकरून बांधलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तिथं जे आपले उद्यान तिथं अद्याप लहान मुलं तिथले इमारत असेल की जेणेकरून जास्तीत जास्त निधी हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधूंना मी इंदापूर शहरासाठी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी मुंबईला जायचो, ज्या वेळेस मिटिंगला गेलो मुंबईला जाऊन मी कुठेतरी शायनी कुठं जात नव्हतो किंवा हे नव्हतो. कधी कधी दिवसभर जेवण मिळत नसायचं पण माझ्या इंदापूर तालुक्यासाठी काहीतरी आणायचं किंवा काहीतरी करायचं हाच माझा उद्देश, ही माझी काम करण्याची पद्धत बंधूंना राहिलेली आहे. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, या सगळ्या मंडळींचं सहकार्य या विकासाच्या कामामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या सर्वांनी दिलेलं आहे. अजूनही आपल्याला शहराचा विकास करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सर्वांनी मला आमदार केलं. खरं तर या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना माहित आहे अनेक काय गमती जमती लोकांनी केल्या, काय झालं, परंतु इंदापूरकरांचा पाठिंबा, शेवटी गोरगरीब माणसाचा पाठिंबा जर आपल्या पाठीमागे असला, गोरगरीब आमच्या लाडक्या बहिणी जर आपल्या पाठीमागे असल्या तर आपलं कोण काय करू शकत नाही. याचं उत्तर तुम्ही सगळ्यांनी मला त्यावेळेस दिलं आणि मला तुम्ही विधानसभेवरती तिथं पाठवलं. आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भरत शेठ शहा हे माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिले. त्यामुळे आज तुम्हाला मी सांगतो आपण त्याचा पक्षाला त्याचा विचार ह्या शहा कुटुंबाचा केलेला आहे. बघाशी अप्पासाहेबांनी सांगितली गोष्ट खरी आहे. आणि या शहा कुटुंबाचं किती योगदान या शहरासाठी आहे, या आपल्या भागासाठी आहे, शैक्षणिक सुविधेसाठी आहे. या शहा कुटुंबाने आपल्या भागासाठी कैलासवासी त्यांचे चुलते असतील, वडील असतील, त्यांचे आजोबा असतील,
म्हणजे कैलासवासी गोकुळ शेठ पासून या शहरासाठी या कुटुंबाने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. मगाशी बंडू तात्यांचा कुठे गेले, बंडू तात्यांचा मगाशी उल्लेख मी सगळ्यांचाच वाघ कुटुंब मी म्हणणार नाही, पवार, वाघ, चौगुले सगळ्याच कुटुंबाचं. आता नलाडे पाहून तुम्ही नवीन आलाय, आमचे त्या सगळ्याच कुटुंबाने आपल्या शहरासाठी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत. खरं तर मी या वार्डामध्ये जे निवडणुकीसाठी उमेदवार उभे होते, आमचे सुधीरजी मकरे, आमचे मनोजजी पवार, आमचे अशोक चव्हाण, आमचे सचिन चौगुले, आमच्या वैशालीताई मोठे, या सर्वांनी, अशोक बापू तुम्ही खूप प्रयत्न यासाठी, आमचे इजगुडे बापू, अक्षय भोसले, त्यामुळे यासाठी इजगुडे बापू स्वतः त्यामध्ये, अशोक बापू त्यामध्ये, यांनी सगळ्यांनी प्रयत्न ह्या उमेदवारांच्या माघारीसाठी केला. ज्या ज्या उमेदवारांनी आमच्या पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घेतली त्या सर्व उमेदवारांचं निश्चित प्रकारे खरं तर ह्या उमेदवारापेक्षा त्यांचं जास्त आभार मानलं पाहिजे, त्यांचं जास्त कौतुक हे केलं पाहिजे. ताईंनी मागाशी अडचणी काय मांडल्या, आमच्या बकरे साहेबांनी पण तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाच्या बाबतीमध्ये, बुद्ध विहाराच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सूचना मांडल्या, रस्त्याच्या काय सूचना आपण सर्वांनी मांडल्या. मी भविष्यामध्ये तुम्हाला एवढंच सांगतो की शेवटी तालुक्याचा आमदार हा महत्वाचा असतो. तालुक्याचा आमदार डीपीडीसी वरती असतो, तालुक्याचा आमदार नगर विकासाचा निधी आणू शकतो. त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळामध्ये जो निधी तालुक्याला मिळणार आहे, शेवटी तालुक्याच्या आमदाराच्या रूपानेच तुम्हा सर्वांना मिळणार आहे. आणि 2029 पर्यंत, ही पुढचं लगेच सांगत नाही, 2029 पर्यंत 4 वर्ष आणि अजून 15 दिवस, कारण मुख्यमंत्र्यांनी 5 तारखेला शपथ घेतली होती, 4 वर्ष मी तालुक्याचा आमदार आहे. त्यामुळे विकास बाकी सगळं काय राहिलेलं हे तुम्हाला बीज देणार आहे मी. म्हणजे आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, एक महायुतीच्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, ठीक आहे या निवडणुकीमध्ये अनेक काय कोण तोंड वेगळी झाली, मला आता कोणावर त्यांच्यावरती टीका करायची नाहीये, आपल्याला टीका करायची नाही. बहिणींना मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्याला जे द्यायचंय हे विकासावर बोलायचंय. आज माझ्या ह्या लाडक्या बहिणी, माझे पत्रकार बांधव, मी तुम्हाला विनंती करतो, अरे ह्या माझ्या बहिणी दिवसभर कष्ट करतात आणि कष्ट करून हे आज आमच्या भाषणासाठी, भरत शेठ शहा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी हे आमच्या लाडक्या बहिणी कष्ट करून हजर आहेत. हे काय कुठं कुणी आणलेले किंवा कुणा हे नाहीयेत. त्या बहिणींसाठी मी तुम्हाला बहिणीने एकच सांगतो, राज्य सरकारने तुमच्यासाठी खूप मोठी आमच्या लाडक्या बहिणीसाठी योजना दिलेली आहे. ती योजना खूप चांगली आहे. तेव्हा निवडणूक आहे, त्यामुळे मी काय बाकीच्या गोष्टी काय बोलत नाही. काळजी करू नका, तुमचा भाऊ तुमच्या बरोबर आहेच, तुमचा मामा तुमच्या बरोबर आहेच, पण हा मामा पण तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी मी तुम्हाला एकच विनंती करतो, लोक येतील, जोरात भाषण ठोकतील, बाया सावरतील, हे करू ते करू, हे करू ते म्हणतील, पण तुम्ही नीट समजा, जो गरजतो, जो ओरडतो, तर मी जास्त बोलत नाही, मी काम करणारा माणूस आहे, मी काम करणारा माणूस आहे, हो काम करणारा माणूस आहे, काम करीत आलोय, काम करणार आहे. आणि भविष्यामध्ये माझ्या या इंदापूर शहराला भरत शेठ आणि त्यांच्या 20 नगरसेवकांबरोबर एक या तालुक्याचा, या शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय हा दत्तात्रय वर्ण स्वस्त बसणार नाही. हा पण शब्द मी आज माझ्या या सगळ्या बांधवांना देतो. माझ्या बंधूंना, माझ्या पत्रकार बंधूंना एकच विनंती करायची आहे, आमची माणसं, आमचे उमेदवार कामाचे आहेत, भाषण कमी करणारे आहेत, बोलणारे कमी आहेत, आवाज टाकणारे कमी आहेत, पण खूप कामाचे आहेत. त्यामुळे तुम्ही विचार करा, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, एका बाजूला वेगळी माणसं आहेत, जी माणसं कामाची आहेत, जी माणसं तुमच्या भागाचा, तुमच्या परिसराचा, तुमच्या याचा विकास करतील, याच्या पाठीमागे आपण राहायचं का कुठेतरी नुसतं कोण कालवा करून किंवा काहीतरी टिकोणावरती टीका टिप्पणी करून, माझ्यावरती कुणी काय म्हणायला करून त्याच्या मागे राहायचं.
याचा फक्त प्रामाणिकपणे नीट विचार करा. कदाचित आपल्या घरामध्ये आपल्या परमेश्वराचं आपण देवाचं दर्शन घ्या आणि देवापुढे नतमस्तक करा की तुम्हाला कुणी या तुमच्या शहरासाठी मदत केली, तुमच्या शहरासाठी तुम्हाला कुणी सहकार्य केलं, याचा नीट विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, ज्याचे 21 उमेदवार आहेत, किंवा आपल्या भागामध्ये आमच्या उमेश मकरे असतील, सुनेत्राताई वाघ असतील, सुनेत्राताई नलवडे असतील, राजेंद्र गेना चौगुले असतील आणि वर भरत शेठ असतील, या सर्वांचं जे चिन्ह आहे घड्याळ, घड्याळावरती आपण तर मतदान करणारच आहोत. माझे पत्रकार बांधव, मी तुम्हा सर्वांना माहित आहे, मी राज्याचा क्रीडा मंत्री होतो. या तालुक्यामधलं आपलं जे क्रीडा भवन आहे, शेवटी या तालुक्यामधला सगळा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. तिथं स्विमिंग टँक माझ्या नागरिकांना, माझे जे डॉक्टर, वकील किंवा तुम्हाला ज्यांना स्विमिंग टँक त्यांना पोहायला सकाळ व्यायाम करता आला पाहिजे. त्यासाठी या शहरामध्ये एक स्विमिंग टँक असू द्या. आणि शेवटच्या दिवशी राज्याचा क्रीडा मंत्री असताना या तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी 56 कोटी रुपये मंजूर करणारा हा तुमचा मामा आहे. तो नीट विचार करा. एका बाजूने विकास करणारा आहे, एका बाजूने विकासाला निधी देणारा आहे, गोरगरिबांच्या दुःखाचं बेग्यास होणार आहे. मागासवर्गीय आमचे बंधू असतील, सर्वसामान्य माणसं असतील, माझा अल्पसंख्याक समाज असेल, या समाजामध्ये प्रत्येक दुःखाच्या सुखाच्या काळामध्ये ही सगळी आमची टीम तुम्हा सर्वांना सहकार्य करणारी आहे, मदत करणारी आहे. या टीमच्या पाठीमागे उभा राहायचं का बच्चनगिरी भाषण करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहायचं, याचा तुम्ही फक्त विचार करा. शांत डोक्याने विचार करून फक्त दाखवून द्या. आमचे कनशे सर मला समोर दिसत आहेत. कनशे सर, आता तुम्हाला बाकी सांगायची इतरांना काही गरज नाही. त्यामुळं निश्चित प्रकारे आपण सर्वांनी तिथं शेवट माझा आवाज ऐकू का? शेवटी लांब लांब आला का ऐकू? त्यामुळे आपण सगळेजण फक्त सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाला आपण मतदान करण्यासाठी सगळ्यांनी दोन्ही बाजूने हात वर करा. आपण घड्याळ म्हणा, घड्याळ 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 घड्याळ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.